नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी मम्मी आणि पप्पा गेलेलो एका शिव मंदिरामध्ये, जे की फार सुंदर आणि मोठं मंदिर होतं। सो तिथे आम्ही गेलो आणि त्याचाच आजचा आपला व्लॉग असणार आहे। फार मोठा व्लॉग नाही आहे आपला, त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला पण ते मंदिर आवडेल आणि आजचा व्हिडिओसुद्धा आवडेल। गणपती बाप्पाला फूल वाहून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली। सकाळची वेळ होती आणि वातावरणही एकदम मस्त होतं, छान ऊन पडलेलं। आणि सर्वात आधी आम्ही गेलो गणपती बाप्पाच्या मंदिरात। फार गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला अगदी आरामात दर्शन घेता आलं। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली, कारण हे मंदिर कोणत्याही गावात किंवा शहरात नसून एका हायवेच्या बाजूला छोट्याशा डोंगराळ भागात आहे। रस्त्याच्या बाजूला असणारी ही गुलाबी रंगाची झाडी बघता बघता आम्ही येऊन पोचलो मंदिराजवळ। मंदिर हे थोडंसं डोंगराळ भागात आहे, पण तिथे 4 चाकी 2 चाकी सहज जाते। मंदिराजवळ पोचताच आम्हाला दिसतात ही 2 वासरे, जी आधी एकामेकात दंग असतात, पण त्यांच्यासमोर कॅमेरा घेऊन गेल्यावरती त्यांचं लक्ष माझ्याकडे जातं। आणि इकडे आहे आपलं श्री शेषनाग लिंग शिव मंदिर, जे की फार मोठं आहे, बघू शकता तुम्ही। आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील एकदम छान मेंटेन केलेला आहे। मंदिराच्या सुरुवातीला आपल्याला शिवपार्वती आणि शेषनाग यांचा स्टॅच्यू बघायला मिळतो। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या चढाव्या लागतात। पायऱ्या चढून आम्ही पोचलो या मुख्य गाभाऱ्यात, जे की खूप शांत आणि मोकळं होतं, पण आपण इथे इथल्या नियमानुसार फार काळ थांबू नाही शकत। छानपैकी आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही इथला आजूबाजूचा परिसर पाहत होतो। इथून आपल्याला मंदिराच्या उंचावरून समोरचा हायवे बघायला मिळतो। आजूबाजूला असलेल्या या डोंगर रांगा फारच सुंदर दिसत होत्या। मंदिराच्या बाहेरच्या बाजूस बसण्याची सोय होती, तर आम्ही तिथे सावलीमध्ये मस्त बसलो होतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला की नाही? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।